आज 1 ऑगस्ट आहे. आजच्या दिवशी दोन महापुरुषांचे स्मरण आपण करत असतो आणि योगायोगाने या दोन्ही महापुरुषांच्या संबंधाचा शताब्दीचा योग आहे. लोकमान्य टिळकांच्या शताब्दीचा आहे. आणि दुसरे महापुरुष जे आहेत ज्यांच्याविषयी आपल्यासमोर मी मांडणी करणार आहे ते लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची पण जन्मशताब्दीचा आज योग आहे. दोघेही 1 ऑगस्टला एका महापुरुषाचं निधन झालेलं आहे आणि एका महापुरुषाचा जन्म झालेला आहे. या दोन महापुरुषांचं साम्य काय, तर एका महापुरुषानं स्वराज्याच्या आकांक्षा जागवल्या. स्वराज्य मिळवण्यासाठी तनमन धनपूर्वक संघर्ष केला पाहिजे आणि आपलं स्वराज्य स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे अशी अभिलाषा अशी समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याचं काम केलं. तर दुसऱ्या महापुरुषानं या शेवटच्या घटकाला स्वातंत्र्य म्हणजे काय, ते कसं उपभोगता आलं पाहिजे याची जाणीव करून देण्याचं काम केलं. त्यामुळं लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या दोघांचा कालखंड वेगळा वेगळा असला तरी समान एक सूत्र दोघांचं आहे, ते म्हणजे स्वातंत्र्य. आणि या स्वातंत्र्य या सूत्राला धरून दोघांच्याही जीवनातले काही बिंदू जर आपण पाहिले तर किती साम्य आहे हे आपल्या लक्षात येतं. पण आज ते आपल्या मांडणीचा विषय नाही. आज आपल्याला विवेक विचार मंचाच्या या व्यासपीठावरून, विवेक विचार मंचाच्या या फेसबुक पेजवरून आपल्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जीवन आणि कार्य आपल्याला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, आज 1 ऑगस्ट आहे. अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. 100वी जयंती आहे. एक शताब्दी ते हयात असते तर 100 वर्षाचे झाले असते. 49व्या वर्षी आजार आणि वैफल्य यानं ग्रासलेले अण्णाभाऊंचं निधन झालेलं आहे. त्यांनी 50ही वयाची पूर्ण केलेली नाही आणि त्यांना जाऊन आता 51 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. असा महापुरुष, पण त्याच्या निधनानंतरही त्यांच्या साहित्याचं जे आलोट पारायण म्हणतात की आबालवृद्धांच्या वाचनात आलेली त्यांची पुस्तकं लायब्ररीमध्ये तुम्ही गेलात तर तर या अण्णाभाऊंच्या जीवनाबद्दल, साहित्याबद्दल, कार्याबद्दल मी आपल्याशी बोलणार आहे. स्वाभाविकपणे त्यांच्या जीवनावरचा विषय हा थोडा जास्त असेल. साहित्याची मांडणी आपण अन्य ठिकाणी ऐकत असतो, वाचत असतो, पाहत असतो, पण त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या जडणघडणीबद्दल फार काही आपल्या वाचनात येत नाही किंवा फार कुठे त्याची मांडणी होत नाही. त्यामुळे आपण प्रामुख्याने त्या विषयावर फोकस करावा असं मी एक माझ्या मांडणीचं नियोजन केलेलं आहे. तर अण्णाभाऊंचा जन्म 1 ऑगस्ट 1920ला झाला. त्यांच्या वडिलांचं नाव भाऊराव होते, आईचं नाव वालुबाई होती. आणि आज जो सांगली जिल्हा आहे त्या सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यात वाटेगाव नावाचं गाव आहे. त्या गावात त्यांचा 1 ऑगस्ट 1920 रोजी जन्म झालेला आहे. त्यावेळी तो सातारा जिल्ह्याचा एक भाग होता. सातारा जिल्ह्याचे 2 भाग होते, उत्तर सातारा, दक्षिण सातारा. तर त्या सातारा जिल्ह्यात वाटेगावला जन्मलेला हा महापुरुष पुढे आपल्या कर्तृत्वाने, आपल्या कष्टाने, आपल्या जिद्दीने अटकेपार झेंडे रोवून आलेला आहे. ते पुढं त्यांच्या चरित्र मांडणीत आपल्या लक्षातच येईल. तर भाऊराव त्यांच्या वडिलांचं नाव होतं, वालुबाई आईचं नाव होतं आणि वाटेगावच्या मांगवाड्यात त्यांचा जन्म झालेला आहे. गरिबी आणि उपेक्षा काय असते याचा अनुभव त्यांना अक्षी जन्मापासून मिळालेला आहे. बालवयातच त्या काळात येणारे साथीचे रोग असतील किंवा भूकबळी म्हणजे अन्न टंचाई, दुष्काळ असेल आणि याच्यामुळं भूकबळीचे होणारी स्थिती, असा सगळ्यांचा अनुभव बालवयात त्यांनी घेतले. त्यांचा शाळा प्रवेश हा 7व्या वर्षी झाला आणि 1.5 दिवसाची शाळा शिकले अण्णाभाऊ असं सगळं सर्वत्र सांगितलं जातं. आणि या 1.5 दिवसाच्या शाळेच्या शिक्षणात सुद्धा अण्णाभाऊंचं 1.5 दिवसात अण्णाभाऊंनी काय केलं याच्याबद्दल काल, आज, उद्या जे काही छापून येईल त्यात वेगळ्या प्रकारची मांडणी आपल्या समोर येईल. आपण एकच लक्षात घेतलं पाहिजे की त्यावेळची समाजव्यवस्था होती, त्या समाजव्यवस्थेवर जातीभेदाचा किंवा जातीभेद मांडण्याचा किंवा अस्पृश्यता मांडण्याची अशी एक मानसिकता होती, त्याचा प्रभाव होता. आणि त्यामुळं त्यावेळच्या शाळांमध्ये किंवा त्यावेळच्या समाजव्यवस्थेमध्ये अस्पृश्यांपासून थोडं दूर राहावं किंवा त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं बघावं अशी एक सामाजिक मानसिकता होती. आणि त्यामुळं शाळेतसुद्धा या अस्पृश्य समाजात जन्मलेल्या मुलांसाठी एक वेगळी रांग असायची आणि त्या
रांगेतच अण्णाभाऊंना बसावं लागलं. पहिल्या दिवशी त्यांनी शाळेची आवड नसताना बसल्यामुळं थोडं आळमटळम केलं, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा काही अभ्यास सांगितला होता तो अभ्यास झाला नाही म्हणून शिक्षकांनी छडी फेकून मारली आणि तिथून मग अण्णाभाऊंची शाळा सुटली ती सुटली. असं एक सर्वसाधारणपणे कॉमन जो विषय आहे याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मांडलं जातं. मग तर मार्क्सची जोडून मग त्यांनी कसा सूड उगवला किंवा वर्ग विग्रहाची जाणीव त्या शाळेच्या 1.5 दिवसाच्या शाळेतच अण्णाभाऊंना कशी झाली, असं खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे मांडणी केली जाते. आपण कुठल्याही त्याला कलर न लावता असं आपण समजून घेऊया की 1.5 दिवसाची अण्णाभाऊंची शाळा झाली आणि त्याला कारण म्हणजे त्यांना शिक्षा झाली, त्यामुळे त्यांनी शाळेतून बाहेर पडले, ते पुन्हा शाळेचं तोंड बघितलं नाही, एवढंच आपल्याला त्यातलं म्हटलं पाहिजे. पण हे करत असताना अण्णाभाऊंचं जे व्यक्तिमत्व घडलं किंवा त्यांची जडणघडण झाली ती निसर्गाच्या शाळेत झाली असं आपल्याला म्हटलं पाहिजे. वाटेगाव आणि परिसरातल्या ज्या डोंगर दऱ्या होत्या, जंगल होतं, वन होतं, त्याच्यात अण्णाभाऊ मनसोक्तपणे फिरलेले आहेत. तिथली झाडं त्यांना माहिती होती, तिथल्या नद्या नाले ओवळ आणि या निसर्गाच्या सान्निध्यात अण्णाभाऊ स्वतः घडले. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या पशुपक्ष्यांचे आवाज काढणे, त्यांची घटी कशी आणली जातात, ते राहत कसं, त्याचं जे निसर्गाचं आकलन करून घेणं असतं किंवा निसर्गाचा आवाज करून घेणं असतं ते अण्णाभाऊंनी आपल्या बालवयात केलेलं आहे. आणि त्याच्यातूनच मग कधी कधी एक अर्धाणपणा त्या वयात आपल्याकडे येतो आणि मग आपण शिकार करायला लागतो, पक्ष्यांना मारायला लागतो. आणि हे पाहिल्यानंतर त्या वालूबाईला असं वाटतं की आपला मुलगा आता हातचा जातो, तो काय ऐकत नाहीये, तो आपल्या ताब्यात राहत नाही. आणि मग ती भाऊरावांना, जे भाऊराव मुंबईमध्ये एका इंग्रज साहेबाच्या घरी माळी काम करतात, त्यांना कळवते की अण्णा आता मोठा झालेला आहे आणि तो काय माझा ऐकत नाही, त्याला तुमच्या हाताखाली घेऊन जा. आणि असं आग्रहानं जेव्हा वालूबाई सांगते तेव्हा त्याच काळातली जी वाटेगाव आणि त्या परिसरातली जी स्थिती होती ती दुष्काळ सदृश्य होती. अन्नधान्याची टंचाई होती, शेतीला काम नव्हतं, हाताला काम नव्हतं, शेतीत पीक येत नव्हतं. अशा वेळेस आपल्या सगळ्याच कुटुंबियांना मुंबईला घेऊन जावं असं एक भाऊरावांना वाटलं आणि त्यांनी सगळ्यांना कुटुंब कबिला घेऊन त्यांनी वाटेगाव सोडला आणि मुंबईच्या दिशेनं प्रवास सुरुवात केली. आता अर्थात हा सगळा प्रवास जो होता तो पायी चालण्याचा होता, टप्प्याटप्प्याने चालत राहायचं आणि मुंबईजवळ करायचे असा तो एक प्रवास होता. आणि या प्रवासात पुणे लोणावळ्याला आल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की घाटातली जे रेल्वेचे रूळ आहेत त्याच्यावर खडी फोडण्याचं काम आपल्याला मिळणार आहे. आणि त्यांनी मग तो मार्ग स्वीकारला आणि लोणावळ्यापासून घाटातल्या रेल्वे ट्रॅकमध्ये खडी फोडत 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 असं कर्जतपर्यंत ते खाली उतरले आणि तिथूनच पुढे पायी चालत कल्याणच्या दिशेने येत असताना त्यांना साधारणपणे कल्याणच्या परिसरात पोलिसांनी पकडलं. तर ते चोरीचा आरोप किंवा एकंदरीतच जे काही जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का या समाज बांधवांच्या माथ्यावर मारलेला होता त्याच्यामुळे यांना अटक केली गेली आणि अण्णाभाऊ आणि त्यांचे कुटुंबीय अंबरनाथच्या सेटलमेंटमध्ये, जे काटेरी कुंपणाचा तुरुंग म्हटला जायचा, त्या सेटलमेंटमध्ये त्यांना डांबून ठेवण्यात आलं. आणि तिथे 5-6 महिने राहिल्यानंतर त्यातून शिताफीनं तुरुंग म्हणजे काय तर इंग्रजी 1871 साली जन्मजात गुन्हेगारीचा जो कायदा केला होता की जन्माला एखादा समाजातला जन्मला येणारा मूल हे गुन्हेगार आहे, कोणती जात किंवा तो समाज आम्ही कायद्यानं गुन्हेगार ठरवलेला आहे, त्यामुळे त्या जातीत किंवा त्या समाजात जन्मलेलं पुढची पिढी, पुढचं मूल सुद्धा हे गुन्हेगारच असणार आहे. असा एक कुठलाही त्याला वैज्ञानिक किंवा सामाजिक सैद्धांतिक आधार नसणारा कायदा जो अन्यायकारक होता तो कायदा तयार केला आणि त्यातून असंख्य अशा जाती त्यांनी गुन्हेगार ठरवल्या इंग्रजांनी आणि त्यांनी यात डांबल्या होत्या. त्यात मातंग समाजाचाही समावेश होता. त्यामुळं अंबरनाथच्या सेटलमेंटमध्ये या सगळ्या कुटुंबियांना डांबून ठेवण्यात आलं होतं. पण त्यातूनही त्यांनी शिताफीनं 5-6 महिने राहिल्यानंतर शिताफीनं त्यातून सुटका करून घेतली आणि ते मुंबईला आले. मुंबईला आल्यावर भाऊरावांना एक स्वतःचं काम होतं, नोकरी होती एका इंग्रज अधिकाऱ्याकडे. पण बाकीच्यांचं काय, आणि त्यातला थोरला मुलगा म्हणून अण्णाभाऊ यांच्यावर आपोआपच जबाबदारी आली होती. त्यामुळं पडेल ते काम करायचं आणि 4 पैसे मिळवायचं असं त्यावेळची स्थिती होती. त्यामुळं मग त्या काळात अण्णाभाऊंनी हमालाचं काम केलं, ओजेवाल्याचं काम केलं किंवा
जे त्यावेळेस चित्रपट प्रकाशित व्हायचे किंवा प्रदर्शित व्हायचे त्याचे पोस्टर पाठीला बांधून गल्लोगल्लीतून फिरायचं आणि त्या चित्रपटांचं प्रमोशन करायचं किंवा प्रसिद्धी करायचं असं एक स्वरूपाचं काम असायचं. ते केलं. काही इंग्रज अधिकारी किंवा धनदांडगे लोक आपल्या हौसेखातर कुत्रे वगैरे पाळायची, तर त्या कुत्र्यांची निगा राखणं, त्यांचा सांभाळ करणं अशी कामं अण्णाभाऊंनी त्या काळात केलेली आहेत. योगायोगानं ओझेवाला म्हणून जेव्हा ते हमालाचं काम करत मुंबईभर फिरत होते त्या काळात त्यांच्याच समाजातला एक ज्ञानेश्वर नावाचा कपड्याचा व्यापारी मुंबईला राहत होता बायकाळा परिसरात, आणि तो यांच्या भाऊराव साठ्यांच्या नात्यातला होता. त्या भाऊरावांनी कधीतरी त्याला सांगितलं की आता माझा मुलगाही हाताशी आलेला आहे, तर त्याला काहीतरी मदतीला किंवा कामाला जरा हे कर. तर या ज्ञानेश्वरला सुद्धा एका माणसाची गरजच होती की तो फिरस्ता कापड विक्रेता जो असतो, कपड्याचा बोजा बांधायचा, खांद्यावर टाकायचा आणि घरोघरी जाऊन कापड विकायचं, तर अशा पद्धतीचं काम करणारा तो ज्ञानेश्वर होता. त्याला माणसाची गरजच होती. त्यानं मग या अण्णाभाऊंना सोबत घेतलं आणि मग तिथून पुढे अण्णाभाऊंची एक सुरुवात झाली आणि त्याच्यातून मग त्यांचं पूर्ण मुंबई दर्शन झालं. मुंबईच्या रस्ते, मुंबईच्या गल्ल्या, मुंबईचा उच्चभ्रू समाज, मुंबईची झोपडपट्टी, मुंबईची ट्राम, मुंबईच्या बस, मुंबईचं एकंदरीत हॉटेल वगैरे असं जे वेगळं चित्र होतं मुंबईचं, ते त्यांना पाहता आलं. त्याच काळात एक अक्षर ओळख जी असते, म्हणजे रस्त्यावरच्या पाट्या वाचणं, दुकानांचे बोर्ड वाचणं, दिशादर्शक फलक वाचणं, हे ज्ञानेश्वरकडून समजून घेऊन ती अक्षरं कशी आहेत, त्याचा वळण कसं आहे, त्याचा घाट कसा आहे, हे अण्णाभाऊ स्वतः समजून घ्यायला लागले. स्वतःच्या मनात ती चित्र उमटवून ठेवायला लागले, त्याचे ठसे उमटवून घ्यायला लागले मनात, आणि त्याच्यातून हळूहळू ते अक्षर ओळख त्यांची व्हायला लागली. हळूहळू अक्षरांची वळणं समजून घ्यायला लागले आणि हळूहळू थोडं लिहायला लागले. याच्यात भर म्हणून हा ज्ञानेश्वर जो होता तो थोडा धार्मिक वृत्तीचा होता. दिवसभर आपला कामधंदा केल्यानंतर संध्याकाळी तो घरी पूजा अर्चा करायचा आणि मग रामायण, महाभारत, पांडव प्रताप, ज्ञानेश्वरी, हरिविजय अशा असंख्य ग्रंथांचं पारायण त्याच्या घरी सातत्यानं चालू असायचं. अण्णाभाऊ पण काम संपलं की मग कामावून आले की थोडं हातपाय धुतले, स्वच्छ झाले, थोडं हे झालं की मग त्या ज्ञानेश्वरच्या कडला जाऊन बसायचे. ज्ञानेश्वर ती पोथी वाचायचा आणि ह्या अण्णाभाऊ ते ऐकायचे आणि त्याच्यातून आपला संस्कृती, आपला संस्कार, आपला वारसा याचं हळूहळू ओळख अण्णाभाऊंना व्हायला लागली. आणि आपल्या इतिहासात ज्ञानेश्वर तुकाराम ही एक नावं जी आहेत ती खूप आदरानं घेतली जातात. एक मोठी परंपरा या नावाशी जोडलेली आहे. संत ज्ञानेश्वरांनी किंवा वारकरी संप्रदायाचं नेतृत्व या मंडळींनी केलं होतं. तशीच ही नावं ज्ञानेश्वर आणि अण्णाभाऊ म्हणजेच तुकाराम, कारण अण्णाभाऊंचं पाळण्यातलं नाव तुकाराम होतं. त्यांची भावंड त्यांना अण्णाभाऊ म्हणायचे, त्यामुळं सगळे लोक त्यांना अण्णा म्हणायला लागले, अण्णाभाऊ म्हणायला लागले. पण त्यांचं मूळ नाव तुकाराम, त्यामुळं इथंही ज्ञानेश्वर आणि तुकाराम जे वारकरी संप्रदायात ज्यांनी एक समतेचं अधिष्ठान प्रस्थापित करण्यासाठी, पंढरपूरच्या वाळवंटात भेदाभेद नष्ट करण्यासाठी जे एक समतेचं कीर्तन उभं केलं होतं, त्याच पद्धतीनं हा ज्ञानेश्वर आणि हा तुकाराम यांनी सुद्धा अक्षरशत्रूंना अक्षर ज्ञान मिळवण्यासाठी किंवा एकलव्याचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी हा एक प्रारंभ केला होता. त्यातूनच अण्णाभाऊ म्हणजे तुकाराम किंवा तुकाराम म्हणजेच अण्णाभाऊ यांना अक्षर ओळख व्हायला लागली. आपल्या प्राचीन वारशाची, ग्रंथसंपदेची ओळख व्हायला लागली आणि त्यांच्या मनात काही अक्षरं उमटायला लागली आणि मग ते हळूहळू ती अक्षरं ते आपल्या कागदावर जसं मिळेल तिथे बसचं तिकीट असेल, काय असेल, याच्यावर ते लिहायला लागले. ज्या कल्पना यायला लागले त्या उतरून ठेवायला लागले आणि त्याच्यातूनच मग अक्षरशत्रू असणारा किंवा 1.5 दिवसाच्या शाळेत गेलेला हा तुकाराम म्हणजे अण्णाभाऊ साठे हळूहळू लिहायला लागले, वाचायला लागले, विचार करायला लागले. त्यांना जे कल्पना सुचायला लागल्या त्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ते कागदावर उतरायला लागले आणि अशाच प्रकारे अण्णाभाऊंचं लिखाणाला किंवा वाचनाला प्रारंभ झाला असं आपण म्हणू शकतो. 1939च्या आसपास अण्णाभाऊंच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांना गावाला जावं लागलं आणि मग वडिलांच्या निधनानंतर स्वाभाविक त्यांचा विवाह झाला कोंडाबाई नावाच्या एका मुलीशी आणि पुढे 42 पर्यंत किंवा 41 पर्यंत 42 पर्यंत अण्णाभाऊ गावाकडेच होते. त्याच काळात नाना पाटलांचं प्रति सरकार नावाचं एक स्वातंत्र्य सैन्यातलं खूप मोठं योगदान असणारं एक
काळात ज्याला पत्रकार जातं त्यात भूमिगत रूपानं अण्णाभाऊ साठेंनी काम केलेलं आहे. आणि मग रेल्वेचं रूळ तोडणं काही ठिकाणी जिथं आलं त्याचप्रमाणे टेलिफोनच्या तारा तोडणं असेल, पोस्ट ऑफिसचा संपर्क बंद करणं असेल, अशा पद्धतीच्या कामाबरोबरच हे स्वातंत्र्य सैनिकांना माहिती देणं किंवा इंग्रजांच्या काय हालचाली चालू आहेत हे मिळवणं असं एक भूमिगत स्वरूपाचं जे काम होतं ते अण्णाभाऊंनी त्या काळात केलेलं आहे. पुढे 43 नंतर 43च्या आसपास म्हणजे 42चं जे चले जाव आंदोलन होतं ते थांबल्यानंतर पुन्हा पोटापाण्यासाठी अण्णाभाऊ मुंबईला आले आणि मग मिल कामगार म्हणून आधी खूप वेगळी कामं केली आणि पण शेवटी मोरबाग मिल या नायगावला असणाऱ्या मोरबाग मिलमध्ये त्यांना मिल कामगार म्हणून किंवा गिरणी कामगार म्हणून काम मिळालं. तरी पण ते काम काय होतं तर साधारणपणे आपल्याला लक्षात येतं की मिल कामगार म्हटलं की आपल्या समोर डोळ्यासमोर असं येतं की एक मोठं माग असेल, धडधड करणारी ती इंजिन असतील आणि त्याच्यावर कापड विणलं असं जात असेल आणि तिथं कुठंतरी अण्णाभाऊ त्या इंजिन किंवा त्या मशीनच्या भोवती फिरत असतील तर असं अजिबात चित्र नव्हतं. अण्णाभाऊंना तिथे मिलमध्ये हमाल किंवा ज्याला काय म्हणतात मजूर म्हणतात अशा स्वरूपाचं काम मिळालं होतं. आणि कापसाचे गट्टे उचलायचे, ते इकडून तिकडे नेऊन टाकायचे, बनलेल्या कापडाचे गट्टे उचलायचे, ते इकडून नेऊन तिकडे पास करायचे, अशा स्वरूपाचं हमालीचंच काम त्यांना करावं लागलं होतं. या बाबतीत एक असं म्हणता येईल की अण्णाभाऊंना कधीच मिलवर किंवा साच्यावर काम करता आलं नाही. त्याला कारण अस्पृश्यता. त्यावेळेचा जो साचा होता त्या साच्यामध्ये दोन्ही हात, दोन्ही पाय आणि तोंड किंवा आपलं ओठ याचा वापर करून तो साचा चालवावा लागायचा. एक वरून दोरा यायचा, तो दातात धरून ओढावा लागायचा. त्यामुळं जे कापड विणलं जातं आहे त्याचा तानामाना अधिक घट्ट होत असे आणि तो तानामाना घट्ट करण्यासाठी जोरात तो दोरा किंवा दोरी आपल्या दातात ओढावी लागायची. तर ते जर अण्णाभाऊंनी तोंडात धरली किंवा फक्त अण्णाभाऊंचीच ही स्वतः मिलमध्ये वगैरे होते सगळ्यांना हा अनुभव घ्यावा लागला. त्यांना कधीच या साच्यावर काम करावं लागलं नाही. पुढे यांत्रिकीकरण आल्यानंतर, आधुनिकीकरण झाल्यानंतर ते दोरी तोंडात धरणं किंवा ते ओढणं हा प्रकार थांबला. पण ज्यावेळेस थोडंसं आपली शारीरिक ताकद लावून किंवा शरीराचे पूर्ण अवयव लावून जेव्हा ते कापड विणलं जायचं तेव्हा असा तो एक तानाबाना घट्ट करण्यासाठी एक दोरी ओढली जायची, ती तोंडात धरावी लागायची. त्यामुळं अस्पृश्यता होते किंवा जातीभेद पाळला जातो. याच्यामुळं अण्णाभाऊंना त्या साच्यावर कधीच काम करता आलं नाही. ही अशी एक स्थिती आहे. त्याच काळात 1944ला अण्णाभाऊ साठे, अमर शेख आणि दत्ता गव्हाणकर यांनी लाल बावटा पथक स्थापन केलं. आता हे कलापथक स्थापन करत असताना ते काही त्यांच्या मालकीचं होतं असं नाही, तर कामगार जीवनातील प्रश्न, कामगारांच्या समस्या, मालकांकडून होणारं शोषण याच्या विरुद्ध लढणारी एक कम्युनिस्ट विचारधारेची जी संघटना होती त्या संघटनेचा विचार आणि प्रचार करण्यासाठी त्यांना एका कलापथकाची गरज होती. त्यामुळे या कलापथकाची निर्मिती झाली आणि स्वाभाविकच अण्णाभाऊ या कला क्षेत्रात लहानपणापासून होते. त्यांच्या मामाचा एक तमाशाचा फड होता, त्यात काही काळ अण्णाभाऊंनी तमाशात कामही केलेलं होतं. त्यामुळं अशा पद्धतीचं कलापथक सादर करणं किंवा त्याचं संयोजन करणं याचं ज्ञान त्यांना असल्यामुळं आणि स्वाभाविकपणे व्यक्त होण्यासाठी एक प्लॅटफॉर्म लागतं. कुठलाही कलावंत जो असतो, जो शाहीर असतो, कवी असतो, लेखक असतो, त्याला आपण लिहिलेलं, आपण बोललेलं हे कुणीतरी ऐकावं, कुणीतरी वाचावं, कुणीतरी पाहावं असं स्वाभाविकपणे वाटत असतं. आणि म्हणून अशा मंडळींना काहीतरी प्लॅटफॉर्म लागतो. तो प्लॅटफॉर्म या लालबावटा कलापथकाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला गेला असं मला वाटतं. दुसरं असंही या निमित्तानं मला म्हणावं असं वाटतं, काही तज्ज्ञांनी त्याचा विचार केला पाहिजे, अधिक संशोधन केलं पाहिजे. ते म्हणजे अण्णाभाऊ कलावंत होते, त्यांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठाची गरज हवी होती. पण त्याच वेळेस दुसरं कुठलंही व्यासपीठ त्यांच्यासमोर नव्हतं. जर कामगार क्षेत्राचाच विचार केला तर त्यावेळेस 1944, 45, 46 या काळात किंवा त्याच्या आधीही कामगार क्षेत्रावर प्रभाव असणारं संघटन हे कम्युनिस्ट विचाराचं होतं. त्यावेळेस भारतीय मजदूर संघ नव्हता किंवा कामगार संघटना ती नव्हती. त्यामुळे अण्णाभाऊंच्या समोर एकच पर्याय होता कामगार क्षेत्रात, तो म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचा जी कामगार संघटना होती ती. तिथे जर कदाचित दुसरा पर्याय असता, इंटकचा पर्याय असता किंवा भारतीय मजदूर संघ, जनसंघ यांच्या प्रेरणेनं चालणाऱ्या कामगार संघटना होत्या, त्या जर पर्याय असता तर कदाचित वेगळं चित्र निर्माण झालं असतं का? संशोधकांनी जरा त्याच्यावर विचार केला पाहिजे किंवा आपल्या मांडणीत हाही प्रश्न लक्षात घेतला पाहिजे की अण्णाभाऊ कम्युनिस्ट होते म्हणजे का? तर ते मुळात अण्णाभाऊ कम्युनिस्ट का झाले
किंवा कम्युनिस्ट विचारधारेच्या व्यासपीठावर का गेले याचा विचार करताना आपण जरा या वास्तवाचाही विचार केला पाहिजे असं मला वाटतं. तर या लाल बावटा कला पथकाच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी जे काम सुरू केलं प्रबोधनाचं असेल, मग ते कामगार क्षेत्रातलं प्रबोधन होतं सुरुवातीच्या काळात. पुढे देशाच्या स्वातंत्र्यानंतर काही दिवसात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं आंदोलन उभं राहिलं आणि या आंदोलनात सुद्धा या लाल बावटा कला पथकानं खूप मोठं काम केलेलं आहे. म्हणजे अण्णाभाऊंची माझी डोंगर माझी मैना गावाकडे राहिली ही छक्कड सगळ्यांना माहिती आहे. ती संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठीच लिहिलेली छक्कड आहे किंवा त्यांनी महाराष्ट्र गीत त्या काळात लिहिलेलं आहे. आपल्याला महाराष्ट्र गीतं 2-3च माहीत असतात. गोविंद अग्रजांचं माहीत असतं किंवा असे 2-3 राजा बड्यांचं माहिती असतं, पण वसंत बापटांचं माहिती असतं. पण अण्णाभाऊंनी सुद्धा एक सुंदर महाराष्ट्र गीत लिहिलेलं आहे आणि खूप सुंदर भावगर्भ असं त्या महाराष्ट्र गीताचं वर्णन मी करू शकतो. तर असं त्या काळात अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या चळवळीसुद्धा काम केलेलं आहे. हे झाले अण्णाभाऊंचं. आणि हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या नंतर 1963ला जेव्हा लाल बावटा कला पथकाचं विघटन झालं किंवा दत्ता गवाणकरांनी स्वतःचं पथक काढलं, अमर शेखांनी स्वतःचं काढलं आणि अण्णाभाऊ याच्यातून बाजूला झालं, इथपर्यंत 44 ते 63 असं जवळ 19 वर्ष त्यांनी या कला पथकाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलेलं आहे किंवा लोकांना प्रबोधन केलेलं आहे. कामगार चळवळीचा विषयाला घेऊन सुरू झालेला विषय पुढे सामाजिक प्रबोधनाकडे गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात विदर्भामध्ये जेव्हा या अण्णाभाऊंच्या कला पथकाचा कार्यक्रम होता त्याच वेळेस तुकडोजी महाराजांचाही कार्यक्रम तिथे होता आणि तुकडोजी महाराजांच्या कार्यक्रमामुळे हे कला पथकाचा कार्यक्रम थांबवावा असं काही संयोजकांनी सुचवलं होतं. आणि ते तुकडोजी महाराजांच्या लक्षात आल्यावर तुकडोजी महाराजांनी असं म्हटलं होतं की मी 10 कीर्तनं किंवा 50 भाषणं दिल्यानंतर जो काही प्रभाव निर्माण होईल ते यांच्या एका लोकनाट्याच्या कार्यक्रमातून होईल असं तुकडोजी मानव साहित्य क्षेत्रातही खूप मोठी त्यांनी प्रगती केलेली आहे. खूप मोठे मानदंड त्यांनी आपल्या कर्तृत्वाचे उभे केलेले आहेत. एकूण 35 कादंबऱ्या अण्णाभाऊ साठेंच्या नावावर आपल्याकडे उपलब्ध आहेत. 13 कथासंग्रह आहेत, 14 लोकनाट्य आहेत, एक नाटक आहे आणि विपुल असं काव्य त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे आता काही कादंबऱ्यांची पुस्तकांची नावं या निमित्तानं मला आपल्याला सांगावी लागतील. ती म्हणजे फकीर आहे, माकडीचा माळ आहे, वारण्याचा वाघ आहे, चिखलातील कमळ आहे, चित्र आहे, वैजंत आहे, चंदन आहे, मास्तर आहे. ह्या सगळ्या कादंबऱ्यावर यातल्या काही कादंबऱ्यांवर पिक्चरसुद्धा पुढच्या काळात काही पिक्चर अण्णाभाऊंच्या हयातीत आले, काही नंतर आले. त्यात म्हणजे डोंगरची मैना नावाचं एक माकडीच्या माळ याच्यावर आला होता, फकीरा या नावानेच आला होता, वारण्याचा वाघ, मुरळी मी खंडूरायाची, अशी साताऱ्याची तरा, असे चित्रपट. आणि आत्ता मला वाटते लॉकडाऊनमुळं एक अडकला आणि आपण त्याचे प्रोमो बघितले होते फेब्रुवारी-मार्चमध्ये. त्यातला आवडी नावाची कादंबरी जी आहे अण्णाभाऊंची, त्याच्यात आवडी नावानंच आधी तो येणार होता पण त्याच्यात काहीतरी नाव बदललं आहे असंही मी कुठेतरी वाचलं. तर असं अजूनपर्यंत म्हणजे अण्णाभाऊ जाऊनही 50-60 वर्ष झालेले आहेत आणि त्यांच्या या कलाकृतींना आजही वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या तंत्रज्ञानाच्या आधारानं लोकांसमोर आणणारे लोक आहेत. याचाच अर्थ अण्णाभाऊंच्या साहित्याचा प्रभाव आजही समाजावर आहे असं आपण म्हणू शकतो. अण्णाभाऊंच्या या साहित्याचा अभ्यास करताना किंवा समाज जीवनात त्यांना त्यांच्या साहित्याचं जे प्रभाव आहे तो समजून घेत असताना अण्णाभाऊंची समाजात ओळख काय आहे ही आपण समजून घेतली पाहिजे. तर बहुजनवादी लेखक असं अण्णाभाऊंचं काही विरुद्ध लावलं जातं, बहुजनवादी अण्णाभाऊ. त्याच्यानंतर साम्यवादी लेखक, मी आता ते अण्णाभाऊ साम्यवादी का झाले याची मीमांसा थोडीशी केलेली आहे. आपण या दृष्टीनेही त्याचा विचार केला पाहिजे. गोरगरिबांच्या दुःखाला वेदनांना वाचा फोडणारा लेखक असंही अण्णाभाऊंच्या संबंधात म्हटलं जातं. पण एवढ्यापुरते अण्णाभाऊ मर्यादित आहेत का असा मला नेहमी प्रश्न पडत असतो. ते बहुजनवादी आहेत का, ते साम्यवादी आहेत का, किंवा फक्त गोरगरिबांच्या दुःखाच्या वेदनेशी समरस होऊन त्यांनी आपलं लिखाण केलेलं आहे का असाही कधी कधी प्रश्न पडतो. मला वाटतं की याच्या पलीकडे जाऊन पण तर अण्णाभाऊंच्या थोडं जीवनाकडे आपण पाहिलं पाहिजे आणि मग त्यांच्या साहित्याकडे पाहिलं पाहिजे. तर असं लक्षात येतं की अण्णाभाऊंचा जीवन प्रवास पाहिला आपण
तर प्रचंड कष्ट, परिश्रम, वेदना आणि मानसिक क्लेश यानं व्यापलेला सगळा त्यांचा जीवनपट आहे. त्यांच्या जीवनाच्या प्रवासात हे जे कष्ट आहेत, उपेक्षा आहे, वेदना आहेत, क्लेश आहेत, हे सगळं पाहिलं तर हा माणूस कसा जगला हाच कधी कधी प्रश्न पडतो. तर या पार्श्वभूमीवर त्यांनी जन्मापासून जी विपरीत परिस्थिती अनुभवली, जे भोगलं, त्याचा कुठेही स्पर्श त्यांच्या क्लेशाचा, त्यांच्या दुःखाचा, त्यांच्या वेदनेचा त्यांच्या साहित्याला झालेला नाही असं आपण ठामपणे म्हणू शकतो. त्यांनी कुठेही त्यांच्या वैयक्तिक जीवनातलं दुःख, वैयक्तिक वेदना, वैयक्तिक क्लेश किंवा वैयक्तिक आलेले अनुभव याची मांडणी त्यांच्या साहित्यातून केलेली नाही. त्यांचं साहित्य हे त्यांच्या जीवनापासून अलिप्त आहे, त्यांच्या जीवनाचा त्याला स्पर्श झालेला नाही. पण हे असं जरी असलं तरी त्यांनी जे मांडलेलं आहे ते त्यांचे अनुभव, त्यांचं निरीक्षण, त्यांचं आकलनशक्ती आणि सूक्ष्मपणे समाजाची जी वीण असती ती समजून घेण्याची त्यांची वृत्ती, याच्यातून त्यांनी आपल्या साहित्यात समाज जीवन उभं केलं असं मला वाटतं. आणि त्यामुळं त्यांच्या साहित्यातून दिसणारा समाज हा जो आहे तो बहुपेडी आहे. बऱ्याच वेळा माझी या जातीचे मज भेटो कोणी हा तुकाराम महाराजांनी जो अभंग सांगितला तो वेगळ्या अर्थानं आहे. पण आज माझ्या जातीचे मज भेटो कोणी म्हणजे माझ्याच जातीचा भेटला पाहिजे, बाकीच्यांना आपण लाता मारायच्यात किंवा बाकीच्यांवर टीका करायचे अशा भूमिकेतून माझ्या या जातीचं पाहिलं जातं. तर अण्णाभाऊंच्या बाबतीत ते अजिबात दिसत नाही. अण्णाभाऊंचं साहित्य हे एकजातीय नाही, तसं ते एकरेषीय सुद्धा नाही, एका रेषेवर चालणारं नाही. एका जातीचा उदो करणारं किंवा एका जातीची पाठराखण करणारं साहित्य अण्णाभाऊंच्या याच्यात आपल्याला पाहायला मिळत नाही. तर अण्णाभाऊंचं साहित्य समग्र समाजाचं चित्रण करणारं साहित्य आहे. त्यामुळं समाज जीवनात ज्या ज्या पातळीवर समाज जीवन आपलं विभागलेलं आहे किंवा विखुरलेलं आहे त्या त्या पातळीवर आपल्याला अण्णाभाऊंच्या साहित्यातल्या व्यक्तिरेखा दिसतात. अशी उदाहरण द्यायचं तर आपण एक गाव घेतलं तर गावाचे 3-4 प्रकारे आपण विभागणी करू शकतो. एक तर गावकुसाच्या बाहेर राहणारे लोक म्हणजे कोण, तर भटकेविमुक्त समाजातले जे लोक असतील ते स्थिर नसतात. आठवड्यातनं एक दिवस येतील, भिक्षा मागून जातील, आठवड्यातनं एक दिवस येतील, काहीतरी शिकार केलेली असेल ते विकायला किंवा मध मिळालेलं असेल ते विकायला येतील, पण ते स्थिरपणे आपल्या गावात राहत नाही. तसे गावकुसाच्या बाहेर, वेशीच्या बाहेर राहणारे भटकेविमुक्त अण्णाभाऊंच्या साहित्यात दिसतात. त्याचबरोबर वेशीच्या आधारानं जगणारे, ज्याला रामोशी, मांग किंवा महार समाजाचे बांधव जे आहेत, जे उपेक्षित आहेत पण त्यांना स्थिरता आहे, गाववेशीच्या आधारानं घरं आहेत, तिथं काही व्यवस्था आहे, त्यांची थोडीशी शेती पण आहे, असं जे उपेक्षित जीवन जगत असणारे गावकुसाच्या आधारानं जगणारे लोक. आणि त्याचबरोबर जे 12 बलुतेदार आपण म्हणतो, गावगाडा चालवणारे, त्यातले साळी, माळी, कोष्टी, सुतार, लोहार, कुंभार असे 12 बलुतेदार सुद्धा या अण्णाभाऊंच्या साहित्यात दिसतात. आणि जे गाव चालवतात, ज्याला गावाचा केंद्र मानलं जातं, ते पाटील असतील, देशपांडे असतील, कुलकर्णी असतील, अशांचाही चित्रण अण्णाभाऊंच्या साहित्यात आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे संपूर्ण समाजाचं प्रतिबिंब अण्णाभाऊंच्या साहित्यात आपल्याला दिसून येतं. आणि अण्णाभाऊंच्या व्यक्तिरेखा घेऊन जोडायचं म्हटलं तर विष्णुपंत कुलकर्ण्यांपासून ते बरबाद्या कंजारियापर्यंत, म्हणजे विष्णुपंत कुलकर्णी हा फकीरामधला एक महत्त्वाचं कॅरेक्टर की ज्याच्या विचारावर फकीरा चालतो किंवा विचार विनिमय करून फकीरा निर्णय घेत असतो, असा विष्णुपंत कुलकर्णी. आणि बरबाद्या कंजारी ज्यानं जातीचे नियम, जात पंचायतीचे नियम झुगारून लावले आणि स्वतंत्रपणे जगण्याची उर्मी जागवली, असा बरबाद्या कंजारी. अशी 2 टोकं आपल्याला अण्णाभाऊंच्या या साहित्यात पाहायला मिळतात. त्याबरोबर सईला, म्हणजे सई नावाची महार समाजातली गरोदर बाई, तिला खोत मारत असतो, तर त्या खोतापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करताना सत्तू भोसले नावाचा तिचा मानलेला भाऊ, इथपासून ते उपासमारी वगैरे याच्यात मांगवाडा मरतोय, तर त्यांना अन्नधान्य मिळालं पाहिजे म्हणून मठ लुटायला देणारा विष्णुपंत कुलकर्णी. अशी वेगळी टोकं किंवा गावची इब्रत वाचली पाहिजे म्हणून आपल्या जीवनाचं बलिदान देणारा रानूजी मांग, असे वेगळ्या समाजातले कॅरेक्टर किंवा पात्र अण्णाभाऊंच्या साहित्यात आपल्याला याच्यात मिळतात. त्याचबरोबर स्वातंत्र्य, म्हणजे ज्या काळात अण्णाभाऊ कम्युनिस्ट पार्टीचं किंवा लालबावटा कलापथकाचं काम करत होते, त्याच काळात त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या ह्या
स्वातंत्र्य सैनिकांवरच्या आहेत. मास्तर असेल, मालन असेल किंवा वारण्याच्या खोऱ्यात असतील किंवा ठासलेल्या बंदुका असतील, ह्या सगळ्या जर कलाकृती आपण पाहिल्या तर स्वातंत्र्याची उर्मी आणि स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे याच्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान द्यायला उत्सुक झालेल्या, बलिदान देण्यासाठी पाऊल पुढे टाकणाऱ्या सगळ्या व्यक्तिरेखा आपल्याला याच्यात पाहायला मिळतात. त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरच्या काळात जे एक जागतिक मंदीचं स्वरूप आलं, बेकारी वाढली आणि त्याच्यातून मानसिक शारीरिक शोषण करण्याची एक जी वृत्ती बळावली, या वृत्तीचं सुद्धा चित्रण करणारी चित्र नावाची कादंबरी आपण जर पाहिली तर अण्णाभाऊंचं किती वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचं लिखाण आणि वेगळ्या वेगळ्या प्रश्नांना अण्णाभाऊ भिडतात हे लक्षात येतं. ज्या देवानं तुला जन्म दिला त्या किंवा ज्या देवानं तुझ्याशी लग्न केलं तोच देव माझ्याशी कसा काय लग्न करू शकतो, असा धीट विज्ञानवादी प्रश्न विचारणारी सीता ही चिखलातील कमळ या कादंबरीच्या रूपानं अण्णाभाऊ साठेंनी आपल्यासमोर उभी केली. म्हणजे मुरळीचे प्रश्नसुद्धा अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कादंबरीतून किंवा साहित्यातून मांडलेले आहेत. त्याचबरोबर भटके विमुक्त समाजावरची एकमेव त्यांची कादंबरी माकडीचा माळ, या कादंबरीला मी मराठी साहित्यातली पहिली भटके विमुक्तांची साहित्यकृती असं म्हणतो, कारण त्याच्या आधी जे आलेलं आहे ते विभावरी शिरूरकरांचं बळी असेल किंवा श्रीम माटेंचं बंशीधर आता तू कोटेज असेल, हे सगळं स्वातंत्र्यपूर्व काळातलं आहे भटक्यांच्या. कारण भटके 1952ला स्वतंत्र झालेले आहेत आणि माटे मास्तरांचं किंवा विभावरी शिरूरकरांचं लेखन हे 1952च्या आधी आहे. त्यामुळे भटके स्वतंत्र झाल्यानंतर 1952ला सोलापूरच्या सेटलमेंटच्या तारा कापल्यानंतर भटके विमुक्त झाले. नेहरूंनी तारा कापल्याने आता तुम्ही विमुक्त झालेला आहात, तुम्ही मुक्त झालेला आहात असं म्हटलं आणि त्यामुळं भटके विमुक्त झाले. तेव्हा त्याच्यानंतर जे पहिली साहित्यकृती मराठीमधली या भटके बांधवांवर आली ती माकडीच्या माळाच्या रूपानं अण्णाभाऊंनी लिहिलेलं आहे. त्यामुळं भटके विमुक्तांवरची पहिली साहित्यकृती निर्माण करण्याचा मानसुद्धा अण्णाभाऊ साठेंकडे जातो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं मराठी साहित्यातला विचार करणारे अभ्यासक असतील, विचारवंत असतील, यांनी सुद्धा आपल्या ज्या संकल्पना आहेत किंवा आपला जो अभ्यास आहे याला थोडं या निमित्तानं अपडेट केलं पाहिजे असं मला वाटतं. तर या भटके विमुक्तांच्या माकडीच्या माळ या कादंबरीत एक प्रसंग असा आहे की उपासमारीमुळं हे भटके रामाच्या बागेतलं माकड मारतात, ज्याला आपण देवराई म्हणतो किंवा देवाची बाग म्हणतो, त्यातलं एक माकड मारतात आणि ते खातात. नाही गावातल्या लोकांना जेव्हा कळतं तेव्हा ते त्या भटक्यांना जाब विचारायला जातात आणि मग त्यावेळेस भूक किती माणसाला कुठल्या स्तराला नेऊ शकते याचं चित्रण अण्णाभाऊंनी केलेलंच आहे. पण त्याचबरोबर गावगाड्याची जबाबदारी आहे की या भटके विमुक्तांचं पालनपोषण करणं, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणं, हाही एक सुप्त संकेत अण्णाभाऊंनी या निमित्तानं आपल्याला दिल्याचं लक्षात येतो. आपण पुढे जेव्हा जातो तेव्हा अण्णाभाऊंच्या या कथा कादंबऱ्यांमधून विविध पातळीवरचं समाज जीवन आपल्या समोर येतं. त्याचबरोबर हिंदू समाजातल्या रूढी असतील, परंपरा असतील, यांचं चित्रणही याच्यात आपल्याला त्यांच्या साहित्यात मिळतं. पण त्याचबरोबर या रूढी परंपरांचे चित्रण करत असताना त्याला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे, आधुनिकता स्वीकारली पाहिजे. जे जुनं आहे, जे समाजाच्या हिताचं नाही किंवा कालसुसंगत नाही ते टाकून दिलं पाहिजे असा आग्रह अण्णाभाऊंच्या या साहित्यातून आपल्याला होताना दिसतो. त्याचबरोबर अण्णाभाऊंच्या साहित्यात किंवा कथानकातून, कादंबरीतून आपल्याला संघर्ष दिसतो. खूप ठिकाणी लोक बंदुका घेऊन पळतायत, तलवारी घेऊन पळतायत, फरशी कुऱ्हाडीची एकामेकावर घाव करतायत. पण या सगळ्या संघर्षाची मूळ भूमिका व्यवस्था परिवर्तन आहे. पण ती व्यवस्था परिवर्तन म्हणजे सगळं उधळून लावायचं अशा अर्थानं नाही आहे. जे चूक आहे, समाज विघातक आहे, ते थांबवलं पाहिजे याच्यासाठीची तो संघर्ष आहे. आणि त्यामुळं नकार किंवा विद्रोह हा कायमचं मूल्य अण्णाभाऊंच्या साहित्यात आपल्याला पाहायला मिळत नाही. आपल्याला अण्णाभाऊंच्या साहित्याचं सूत्र म्हटलं तर ते समन्वय आणि संवाद हेच आपल्याला पाहायला मिळतं. परिस्थितीनुसार बदलण्याची दिशा देणारं जी परिस्थिती आहे, म्हणजे समाज कूस बदलतो म्हणजे काय, तर समाजानं कूस बदलताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे याचं सुप्त संकेत देणारं साहित्य अण्णाभाऊंच्या या लिखाणातून आपल्याला संकेत मिळत असतात. समाज हाच त्यांच्या
नायक आहे. म्हणजे अण्णाभाऊंच्या साहित्याचं वैशिष्ट्य असं की ते समाजातला एक घटक त्यालाच नायक करतात आणि त्याच्यातून मग त्या व्यक्तिरेखा विकसित होत जातात आणि त्याच्यातून मग त्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून अण्णाभाऊंना जे म्हणायचं आहे, जो संदेश द्यायचा आहे, तो आपल्यापर्यंत पोचत असतो. बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, पण तो प्रयत्न करत असताना त्यांनी कायमचा संघर्ष किंवा रक्तरंजित संघर्ष याच्यावर विश्वास ठेवलेला नाही. संघर्ष आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे तो तात्कालिक स्वरूपाचा आहे. कायमचा हार्डवेअर किंवा एखाद्याचा वंश नाश करणं किंवा रक्त निपात करणं अशी त्यातली भूमिका नाही. त्यामुळं बदलाबरोबरच सकारात्मक प्रकारचा जो आहे गोष्टी त्याही समाजात रुजल्या पाहिजेत आणि त्याचा अंगीकार समाजानं केला पाहिजे असाही आग्रह आपल्याला अण्णाभाऊंच्या साहित्यात आणि त्याचे जे घोर परिणाम असतात म्हणजे अंधश्रद्धांचे तेही अण्णाभाऊंनी दाखवून दिलेले आहेत. आर्थिक सामाजिक शोषण यावर त्यांनी नेमकेपणाने बोट ठेवलेले. आपल्या सगळ्यांना स्मशानातील सोनं या अण्णाभाऊंची गोष्ट जी आहे आपण शाळेत शिकलो असेल किंवा ती कथाही वाचली असेल, स्मशानातील सोनं त्यातलं भीमाचं जीवन आणि त्याची जी आर्थिक शोषण किंवा त्याची जी उपासमारी आहे याच्यावर किती नेमकेपणानं अण्णाभाऊंनी बोट ठेवलं आहे हे आपल्या लक्षात येईल. त्याचबरोबर जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव असं जे बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानून एक समाज जीवन किंवा परिवर्तन घडवण्याचं जे तत्त्वज्ञान अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून मांडलं असं आपण म्हणू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो आदर्श समाज हवा होता आणि तो समाज संविधान आणि कायदा याच्या माध्यमातून विकसित झालेला हवा, संविधान त्याला आत्मसात केलेलं हवं, कायद्याचं त्याला भान हवं, कायद्याचा तो आदर करणारा हवा, असं जे बाबासाहेबांची भूमिका होती ती भूमिका अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून वेळोवेळी प्रगट केलेले आहे असं मला वाटतं. आणि की जसं मी लोकमान्य टिळकांचं आणि अण्णाभाऊंचं काही साम्य मगाशी सांगितलं तसंच इथे एक मला साम्य सांगावंसं वाटतं की स्त्रीचं शील, पुरुषाचा स्वाभिमान आणि देशाचं स्वातंत्र्य यात कुठल्याही प्रकारची तडजोड होत नाही असं अण्णाभाऊ साठे म्हणतात आणि त्याच सूत्राच्या आधारे त्यांचं लेखन करतात. अक्षी हेच सूत्र बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संविधान सभेतलं आपलं संविधान सादर करताना जे शेवटचं भाषण केलं त्यात हे वाक्य जसंच्या तसं याच क्रमानं आलेलं आहे. म्हणजे किती एकरूपता समाजाबद्दलची असणारी आस्था, एकरूप आस्था किंवा एका विचाराची दिशा आपल्याला याच्यातून लक्षात येतं. आणि त्यामुळं अण्णाभाऊंच्या साहित्यातून जे आपल्याला दिसतं हे की स्त्रीचं शील, पुरुषाचा स्वाभिमान आणि देशाचं स्वातंत्र्य याच्यात तडजोड होत नाही, ते वेगळ्या वेगळ्या प्रकारे अण्णाभाऊंच्या साहित्यात आपल्याला व्यक्त होताना दिसतं. त्याचबरोबर समाजातला हीनभाव जो आहे तो गेला पाहिजे, समाजातला हीनभाव लयाला गेला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. समाजातल्या कुप्रथा जाव्यात आणि तिथे संस्कार आणि आधुनिकता प्रस्थापित व्हावी याच्यासाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. जुन्या चालीरीती दूर कराव्यात आणि लोप पावलेल्या प्रगत प्रथांना पुन्हा पुढे आणावे, हेवे दावे दुष्टावे वैर यांचा घोर परिणाम दाखवावा, महाराष्ट्रात प्रेम सलोखा यांची वाढ व्हावी, समता जनता सुखी समृद्ध व्हावी अशी स्वप्ने आणि अशी श्रद्धा मनाशी बाळगून मी लिहित असतो. इतकं त्यांनी सोप्या भाषेत आपण का लिहितो याचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्या जे वैयक्तिक मला पुरस्कार मिळावा, माझी कथा चांगली व्हावी, त्याची चर्चा व्हावी याच्यासाठी ते लिहित नाहीयेत. याच्यातलं हेवे दावे संपले पाहिजेत आणि हे सगळे एका मानसिक पातळीवर आले पाहिजेत एकत्र. या भूमिकेतून अण्णाभाऊंनी लिहिलेलं आहे आणि ते लिहित असताना अण्णाभाऊंच्या लेखन प्रेरणा सांगताना ते असं म्हणतात की दुःख वेदना गोंजारात बसू नये किंवा गोंजारात बसलेलं नाही स्वतःच्या इथे, ते आत्मकेंद्री नाहीत तर समाज केंद्र आहेत हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे अण्णाभाऊंनी स्वतःच्या जीवनाबद्दल फार कमी लिहिलेलं आहे किंवा आपल्या जीवनाचं प्रतिबिंब आपल्या साहित्यात उमटूलेलं नाहीत. त्यांनी जे अनुभवलं पाहिलं तेच त्यांनी साहित्यात लिहिलं. पण ते लिहित असताना त्यांनी त्याला भारतीय जीवनमूल्यांची एक जीवनमूल्यांची सांगड घातलेली आहे किंवा त्याचं कोंदण लावून दिलेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं. त्यामुळं त्याग, समर्पण, समन्वय असेल, प्रेम असेल, करुणा असेल अशी जी भारतीय मूल्य म्हटली जातात जगभर, त्यांना भारतीय जीवन व्यवस्थेतली चिरंतन मूल्य म्हणून त्याची ओळख आहे. अशी जी मूल्य आहेत ती सुद्धा आपल्या साहित्यातून अण्णाभाऊंनी
प्रदर्शित केलेली आहेत किंवा आपल्या साहित्य याच्यात त्याची स्थान दिलेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल. खूप अशी उदाहरणं देता येतील या भारतीय जीवनमूल्यांबद्दल. पण यातलं एक सत्यवचन किंवा वचन दिलं तर आपण असं सहज म्हणतो, तू काय हरिश्चंद्र लागून गेला का रे वचन द्यायला. म्हणजे काय तर हरिश्चंद्रानं स्वप्नात विश्वामित्रांना एक वचन दिलं होतं की मी तुम्हाला राज्य दान करतोय, आणि त्या स्वप्नातलं वचन पूर्ण करण्यासाठी राजा हरिश्चंद्र डोंब बनून काशीला गेले आणि तिथं स्मशानात डोंबाचं काम केलं. हे आपल्याला कथा पुराणातली सगळ्यांना माहिती आहे. पण आपल्या बोलण्यात सुद्धा तो एक हे येतो की एखाद्याला वचन देताना काय म्हणतो की आम्ही हरिश्चंद्राचं वचन दिलेलं आहे, म्हणजे सत्य आहे ते वचन पाळणार आहोत इतका त्यातला विश्वास असतो. तर हे वचन अण्णाभाऊंच्या साहित्यात कसं येतं असं एक छोटंसं उदाहरण सांगतो नाही, आपण पुढे जातो. खूप उदाहरणं सांगता येतील पण वेळेची मर्यादा पाहता मी एकच उदाहरण देईन. वारण्याचा वाघ नावाचं कादंबरी, मगाशी मी सत्तू आणि सईचा जो उल्लेख केला की ज्या सईला वाचवण्यासाठी सत्तूनं खोताला मारलं होतं, त्या सई गरोदर होती, तिला बाळ होतं, तिला शिकवायला पाठवलं होतं. आणि पुढं असं लक्षात येतं की तो सत्तूचा भाचा ज्या मावशीकडे शिकायला आहे म्हणजे सईच्या बहिणीकडे, त्या बहिणीनं पैसे घेऊन तो मुलगा ख्रिश्चन लोकांना विकलेला आहे आणि आता तो त्यांच्याकडे शिकून तो डॅनियल झालेला आहे आणि पोलीस खात्यात नोकरीला लागलेला आहे. आणि त्यालाच त्या सत्तूला पकडण्यासाठी म्हणजे ज्याच्या आईला वाचवण्यामुळं सत्तू या गुन्हेगारी जगतात आला त्या, आणि पुढे पोलिसांनी त्याच्यावर अनेक गुन्हे केलेले न केलेले असे लादले आणि हा सत्तू डोंगरदरात राहायला लागला. त्या सत्तूला पकडण्याची जबाबदारी या डॅनियलवर आलेली आहे. हे जेव्हा त्या सईला किंवा डॅनियलच्या आईला किंवा सत्तूच्या त्या मानलेल्या बहिणीला भावाला एक वचन मागते की तुम्हाला वचन दे, काहीही झालं तर तू पहिल्यांदा त्या मुलावर तुझ्या भाच्यावर हत्यार उचलणार नाहीस किंवा त्याच्यावर गोळी चालवणार नाहीस. आणि सत्तू तिला वचन देतो. आणि आपण पाहिलं तो जर कादंबरी वाचली किंवा त्याच्यावरचा पिक्चर सुद्धा आलेला आहे तर शेवटच्या क्षणापर्यंत सत्तूकडे गोळ्या असताना सुद्धा तो त्या डॅनियलला मारत नाही. डॅनियलच्या गोळ्यांनीच सत्तू जखमी होतो, त्यात मारला जातो पुढच्या काळात. असं तर हे आहे. म्हणजे आपल्या समाजात किंवा आपल्या संस्कृतीत जी काही मूल्य आहेत, जीवनमूल्य, ती जीवनमूल्य सुद्धा विकसित झाली पाहिजेत, पुढच्या पिढीकडे गेली पाहिजेत असा आग्रह अण्णाभाऊंच्या साहित्यातून आपल्याला दिसतो. माणूस म्हणून जगताना जी जी गोष्ट आपल्या समोर येते, मग ती संस्काराची असेल, विकृतीची असेल किंवा सदाचाराची असेल, या सगळ्या गोष्टींचा नीटपणे अभ्यास करून त्याचं आकलन करून घेऊन ते आपल्या साहित्यात मांडण्याचा प्रयत्न अण्णाभाऊ साठे करतात. आता पुन्हा इथं मला लोकमान्य टिळकांची एक जोड द्यायची. लोकमान्य टिळक असं म्हणतात की 4 आण्याचा गांजा खाल्ला की कल्पनेच्या उंच भराऱ्या मारता येतात. याचा उत्तरार्ध असा आहे किंवा याला अण्णाभाऊ साठे या विषयात काय म्हणतात की लोकमान्यांनी सांगून गेलेले आहेत की 4 आण्याचा गांजा खाल्ला की खूप कल्पनेच्या भराऱ्या मारता येतात. या बाबतीत मी स्वतःला बेडूक मानतो. मी जे जे जीवन जगलो, पाहिलं, अनुभवलं तेच मी साहित्यात लिहिलं. मला कल्पनेचे पंख लावून उंच भराऱ्या मारता येत नाहीत. त्याबाबत मी स्वतःला बेडूक समजतो. म्हणजे लोकमान्यांनी सुद्धा जे सांगितलं होतं की वास्तव जगाचा विचार केला पाहिजे, वास्तव मांडलं पाहिजे, वास्तव समजून घेतलं पाहिजे, तेच वेगळ्या शब्दात अण्णाभाऊ आपल्यासमोर मांडताना दिसतात. अण्णाभाऊ म्हणतात की माझी सारी पात्रे या कारणाने किंवा या नात्याने माझ्या आयुष्यात येऊन गेलेली आहेत. माझी माणसं वास्तवातली आहेत, ती जिवंत आहेत. त्यामुळं आपल्याला अण्णाभाऊंच्या साहित्याकडे किंवा साहित्याला विचार करताना माणूसपणाचं साहित्य असंही एक किंवा माणूसपणा जागवणारा साहित्यिक असंही अण्णाभाऊंच्या साहित्याबाबत किंवा अण्णाभाऊंना आपण म्हणता येऊ शकतं. माणसाने माणसाला माणूस म्हणून स्वीकारावं, केवळ स्वीकारावं नव्हे तर त्याला तसा व्यवहार करावा, ही अपेक्षा अण्णाभाऊंच्या साहित्यातून आपल्यासमोर व्यक्त झालेली आहे असं आपल्याला लक्षात येतं. व्यक्ती विकासाबरोबर समाजाच्या विकासाची आस, तशी प्रेरणा आणि आदर्श उभं करण्याचं काम अण्णाभाऊंच्या साहित्यातून आपल्याला झाल्याचं दिसून येतं. विज्ञानवादी दृष्टिकोन, त्याचबरोबर नव्या जाणीवा ज्या आहेत त्या नव्या जाणीवा बदल अण्णाभाऊंचं साहित्य आपल्याला प्रेरणा होतं. अण्णाभाऊंनी हे सगळं कशासाठी लिहिलं आणि त्या काळचं स्वातंत्र्य मिळालेलं होतं किंवा संयुक्त महाराष्ट्राचं चळवळ चालू होती, या काळात अण्णाभाऊंनी लिखाण केलेलं आहे. तर ते काय म्हणतात, कशासाठी हे लिहिलं, तर ते असं म्हणतात की माझ्या देशावर
माझ्या जनतेवर, तिथल्या संघर्षावर अटळ विश्वास आहे. हा देश सुखी समृद्ध व्हावा, इथे समता नांदावी, या भूमीत नंदनवन व्हावं, अशी स्वप्ने रोज मला पडत असतात. ही मंगलमय स्वप्ने पाहत मी लिहित असतो. म्हणजे काय, सर्व मांगल्याची कल्पना घेऊन, सर्व मांगल्याची भावना घेऊन अण्णाभाऊ साठे आपल्या साहित्याचं लेखन करत असतात. आणि ती साहित्याचे लेखन करत असताना कुणाचा वैर करू नका, कुणाचा द्वेष करू नका, कुणा वैरानं वैर संपत नाही तर अवैरानं वैर संपतं, हे तथागतानं दिलेलं तत्व आहे. ते अण्णाभाऊ आपल्या साहित्य कृतीच्या माध्यमातून मांडताना दिसतात किंवा साकार करताना दिसतात. आणि आपल्या असं लक्षात येईल की अण्णाभाऊंनी हे जे साहित्य निर्माण केलेलं आहे, त्या साहित्याचा आजच्या संदर्भात आपण काय विचार केला पाहिजे, आजच्या संदर्भात अण्णाभाऊंचं जीवन आणि साहित्य आपण कशा पद्धतीनं विचारात घेतलं पाहिजे. तर आजचा समाज किंवा आजची समाजव्यवस्था पाहता आपण विवेक विचार मंचाचं काम करतो. तर विवेक विचार मंचाचं जन्माचं कारण काय आहे, कशासाठी हे प्लॅटफॉर्म उदयाला आला, तर आज जातीमध्ये तणाव आहे. एक जात दुसऱ्या जातीबद्दल द्वेषानं किंवा विद्वेषानं पाहत आहे. अगदी महापुरुषसुद्धा आम्ही वेगळ्या वेगळ्या जातींमध्ये वाटून घेतलेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ साठेंची जन्मशताब्दीचं हे व्याख्यान आपण करतो आणि विवेक विचार मंचाच्या माध्यमातून हे करतोय. तर विवेक विचार मंचाची जी भूमिका आहे की सगळा समाज द्वेषमुक्त झाला पाहिजे, असूयामुक्त झाला पाहिजे, परस्पराशी बंधुभावानं जगला पाहिजे, एकमेकाचा आदर करणारा, एकमेकाशीच्या सुखदुःखात सहभागी होणारा आणि त्याचबरोबर प्रगतशील समाज म्हणून, एकरस समाज म्हणून पुढे आला पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा विचार करताना आपल्याला असं लक्षात येतं मित्रांनो की अण्णाभाऊंनी या एकरस समाजाची, समरस समाजाची किंवा बंधुभाव जगणाऱ्या समाजाची आकृती किंवा त्याचा आराखडा आपल्यासमोर मांडलेला आहे. समाजात जे दुःख आहे, दैन्य आहे, विकृती आहे, कुप्रथा आहेत, त्याच्यावर त्यांनी खूप मोठ्या पद्धतीनं टीका केलेली आहे, ते अधोरेखित केलेलं आहे. आणि अण्णाभाऊंच्या नंतरच्या काळात त्यातल्या काही कुप्रथा, काही विकृती आपण समाजाच्या ताकदीवर, समाजाच्या प्रयत्नानं नेस्तनाबूतही केलेल्या आहेत. याचा अर्थ आपला सगळा समाज व्याधीमुक्त झाला किंवा विकृतीमुक्त झाला असं नाही. नव्या नव्या विकृती, नव्या नव्या व्याधी समाज जीवनात येत आहेत. आणि त्या व्याधी येत असताना, त्याचा घेत असताना विवेक विचार मंच म्हणून आपण समाजात हाच विचार घेऊन गेलं पाहिजे, तो म्हणजे की सगळे महापुरुष आपले आहेत, सगळा समाज आपला आहे. समाजात काही व्याधी आहेत त्या समाज म्हणून आपण दूर केल्या पाहिजेत, ना की त्या एका जातीच्या त्या समस्या आहेत. सगळ्या समाजाच्या समस्या आहेत, त्या सगळ्या समाजानं मिळून दूर केल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि हे करत असताना मित्रांनो, अण्णाभाऊंच्या जीवनातून, अण्णाभाऊंच्या साहित्यातून आपल्याला काय प्रेरणा मिळते. मी अशी माझ्या मांडणीच्या शेवटाकडे आलेलो आहे. एक छोटीशी गोष्ट अण्णाभाऊंच्या जीवनातली सांगेन आणि थांबेन, आणि ती आपल्याला आपल्या कामासाठी उपयुक्त आहे असं मला वाटतं. अण्णाभाऊंचा माझा रशियाचा प्रवास नावाचं एक आत्मकथन आहे, 54 पानाचं छोटंसं आहे. 1962 साली इंडो रशियन कल्चर सोसायटी याच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे रशियाला गेले होते. 45 दिवस तिथे होते. तर त्या 45 दिवसातला त्यांचा अनुभव, मग तिथले कामगार कसे काम करतात, तिथले पोलीस कसे असतात, तिथले उद्योग कसे असतात, तिथलं सरकारी यंत्रणा कशी आहे, तिथली स्वच्छता कशी आहे, तिथले रस्ते कसे असतात, खूप वेगळ्या वेगळे विषय त्यांनी छोट्या छोट्या याच्यात त्यात लिहिलेले आहेत. तर त्याच्यात एक अशी आणखी एक आठवण आहे, ती म्हणजे ते इंडो रशियन कल्चर सोसायटीच्या माध्यमातून गेल्यामुळं अण्णाभाऊंनी काय काय पाहावं असं रशियाच्या सरकारने किंवा तिथल्या सरकारी व्यवस्थेने ठरवलं होतं. तर त्याच्यात एक तिथला सांस्कृतिक कार्यक्रम ज्याचं स्टेजवर सादरीकरण होणार होतं, तोही कार्यक्रम पाहावा असं होतं. अण्णाभाऊंना रशियन भाषा येत नव्हती, त्यामुळे त्यांना एक दुभाषा दिला होता. तर अण्णाभाऊ तो कार्यक्रम पाहायला गेले. दुभाषा त्याच्या शेजारी बसला होता. तो कार्यक्रम सुरू झाला, मध्यांतर झालं. हा दुभाषाही तो कार्यक्रम पाहण्यात मग्न झाला होता, अण्णाभाऊही मग्न झाले होते. आणि मध्यांतरानंतर त्या दुभाषाला असं लक्षात आलं की आपल्या शेजारी कोणतरी रडतं आहे, असं मुसमुसून रडतं आहे. त्याचं अण्णाभाऊंकडे लक्ष गेलं तर अण्णाभाऊंच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. आणि अण्णाभाऊ अक्षी स्वतःचा जे हे असतो ते इतका दाबून धरत ते रडत होते, त्यांना कंट्रोल होत नव्हतं. तो कार्यक्रम संपल्यानंतर दुभाषाने त्याला विचारलं की मी तर तुम्हाला काहीच सांगितलं नाही, तुम्ही काय रडता, तुम्हाला काही भारताची आठवण वगैरे आली का. तर ते बोलले मला भारताची आठवण आली नाही, पण स्टेजवर जे पाहिलं त्याच्यामुळे मला रडू आलं. दुभाषा बोलला मी त्याचं तुम्हाला कथानक सांगितलं नाही, त्यातला संवाद काय सांगितलं नाही, तरी का तुम्ही रडलात. तर अण्णाभाऊंनी सांगितलं
की वेदना दुःख समजून घेण्यासाठी भाषेची गरज नसते, तर स्वच्छ डोळे आणि निर्मळ मनाची गरज असते. मित्रांनो, आज आपल्या समाजाकडे पाहण्यासाठी आपल्या सगळ्यांना निर्मळ डोळ्याची गरज आहे, जे कुठल्याही भेदांच्या पलीकडे जातील आणि सगळा हिंदू समाज हा आपला बांधव आहे, सगळ्या समाजाची दुःख आपली आहेत असं पाहतील आणि निर्मळ मनानं ते सगळं स्वीकारून ती दुःख वेदना दूर करण्यासाठी या कामात पुढाकार घेतील, तरच आपण खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंचा विचार आणि त्यांची जयंती, जन्मशताब्दीच्या निमित्तानं जयंती, त्यांचा विचार दीर्घकाळ पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करू असं मला वाटतं. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की पुढच्या काळात आपण सगळे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा आस्वाद घेतला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, त्यातून नव्या नव्या आपण आपल्या समाजाच्या विकासासाठी, आपला समाज दोषमुक्त करण्यासाठी, भेदमुक्त करण्यासाठी, जातीभेद मुक्त करण्यासाठी, उच्चनीचता भेद मुक्त करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाज मानसिकतेत जी एकमेकाबद्दलची ईर्ष्या, द्वेष किंवा परस्परांवर कुरघोडी करण्याची जी मानसिकता उत्पन्न झालेली आहे, महापुरुषांना जातीबद्ध करण्याची जी मानसिकता उत्पन्न झालेली आहे, या सगळ्यांवर मात करण्याचा आपल्या सगळ्यांना बळ मिळेल. त्याच्यासाठी अण्णाभाऊ साठेंचे साहित्य आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे अशी मी विनंती करतो. आणि या व्यासपीठावरून आपल्याशी संवाद करण्याची संधी मला विवेक व्यासपीठच्या माध्यमातून, विवेक विचार मंचाच्या माध्यमातून प्राप्त झाली, त्यामुळे मी आयोजकांचाही आभारी आहे. धन्यवाद. या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठेंना आदरांजली वाहतो आणि थांबतो. धन्यवाद.